श्री अन्सार मकबूल सय्यद दिव्यांग सारथी संघटना संगमनेर यांची दिव्यांग भवन समन्वय समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल इसाक खान पठाण व एडव्होकेट आसिफ शेख तसेच उर्स कमिटी अध्यक्ष आसिफ बेग, आसिफ फिटर व बिडूभाऊ जागीरदार डेज न्यूज संपादक यांनी सत्कार केले व शुभेच्छा दिले। संगमनेर नगरपरिषद हद्दीतील दिव्यांग नागरिकांसाठी दिव्यांग भवन उभारण्याची कार्यवाही सुरू असून दिव्यांग भवन उभारल्यानंतर दिव्यांग भवनाच्या वापरासंबंधी नियमन करण्याकामी समन्वय समिती गठीत करण्याचे प्रस्तावित होते। संगमनेर नगरपरिषदेने याकामी खालीलप्रमाणे दिव्यांग भवन समन्वय समिती गठीत केली। 1. श्री रामदास तुकाराम कोकरे, मुख्याधिकारी 2. श्री राजेश एकनाथ गुंजाळ, सहाय्यक कार्यालय निरीक्षक 3. श्री प्रशांत यशवंत जुन्नरे, नगर अभियंता 4. श्री जालिंदर कचरू लहामगे, दिव्यांग संघटना प्रतिनिधी 5. श्री शिवाजी संभाजी खुळे, दिव्यांग संघटना प्रतिनिधी 6. श्री अन्सार मकबूल सय्यद, दिव्यांग संघटना प्रतिनिधी 7. दिव्यांग विभाग प्रमुख स. न. पा. वरीलप्रमाणे समिती सदस्यांनी दिव्यांग नागरिकांमध्ये समन्वय साधण्याकामी वेळोवेळी होणाऱ्या बैठकांना उपस्थित राहावे। म्युनिसिपल संगमनेर कौन्सिल मुख्याधिकारी संगमनेर नगरपरिषद संगमनेर प्रतिनिधी अन्सार सय्यद डेज न्यूज संगमनेर। आज संगमनेर शहरामध्ये आमचे एकदम जवळचे मित्र अन्सार सय्यद मकबूल हे लहानपणापासून सामाजिक कामाची त्यांना आवड आहे आणि ते सामाजिक काम लहानपणापासून खऱ्या अर्थाने माझा भाऊ इब्राहिम खान यांचे ते जिवलग मित्र आणि त्यांच्याबरोबर ते दोघं चांगले धडाडीने काम करायचे। आज जे त्यांची जी काम करायची धडाडीची जी पद्धत आहे आणि नेहमी जे चांगले कामाचे पुढसर त्यांनी कधी अग्रेसर राहिलेले आहे, तर याच्या निमित्ताने त्यांनी दिव्यांगांसाठी आपले जे बी पूर्ण शहरामध्ये तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी जे कामं केलेले आहे त्या कामाची पावती म्हणून त्यांना आज संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून जी जागा त्यांना त्यांचे दिव्यांग भवनासाठी जी जागा मिळालेली आहे त्याच्या बांधकाम करण्यासाठी त्याचे काम करून त्याला शेवटपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला पूर्ण रंगरूप देण्यासाठी ते जी समिती बनवलेली आहे त्या समितीमध्ये आज आमच्या अन्सार व्हायची निवड झालेली आहे। मी तर सर्वप्रथम आमच्या सगळे मित्र कंपनी नातेवाईकाकडून त्यांचे अभिनंदन करतो की त्यांना जे हे कामाची जी पावती मिळालेली खऱ्या अर्थाने त्यांचं जे काम आहे एकदम चांगल्या पद्धतीने आहे। आज ते डेज न्यूजच्या माध्यमातून पण काम करतात। बरेचसे ठिकाणी ज्या ठिकाणी कॅमेरा पोहोचत नाही त्या ठिकाणी त्यांनी कॅमेरा पोहोचवून ते डेज न्यूज बरोबर त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। त्यांच्या मित्र कंपनीचा एक मोठा ग्रुप आहे जे नेहमी त्यांना साथ देत असतं। कामामध्ये काही असलं तर त्यांच्या कांद्याला कांदा लावून उभे राहतात। असे सगळे त्यांची मित्र कंपनी यांनी त्यांना हे घडवण्यासाठी चांगली मदत केलेली आहे आणि त्यांच्या या समितीमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून मी त्यांना एक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हाताने चांगले दिव्यांगांसाठी चांगले काम व्हावं, ही बिल्डिंग पूर्ण होऊन त्याला सुजलाम सुफलाम असे रंगरूप देऊन त्या बिल्डिंगला पूर्ण करावे, जेणेकरून म्हणजे याचा उद्देश असा आहे, ही जी बिल्डिंग बनवायची जी आहे याचा उद्देश असा आहे का अपंग लोक जे आहे ते मोर्चा किंवा मीटिंग किंवा काही काम असलं ते एकमेकांसाठी येतात। समजा रात्र बेरात्री आहे, खेड्यापाड्यावरून येतात लोक, तर त्यांना थांबण्यासाठी त्यांच्या मिटिंगासाठी ही महत्वाची गरज होती आणि त्यांनी त्याच्या पाठीमागे त्यांना ती गरज समजलेली होती म्हणून त्यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि आज ती रंगरूपाला आलेली आहे आणि त्याची सुरुवात होणार आहे। मी त्यांना सांगतो, मी तुमच्या माध्यमातून डेज न्यूजच्या माध्यमातून सांगतो की त्यांनी ते काम पूर्ण करायमध्ये स्वतःने लक्ष घालावं आणि जिथं जिथं त्यांची गरज पडेल तिथं त्यांनी जावं। त्यांना जर कधी आमच्या सारखांची म्हणजे मित्र कंपनीची गरज पडली तर त्यांनी आम्हाला बी आवाहन करावं, आम्ही बी त्यांच्या बरोबर त्या कामासाठी नेहमी अग्रेसर राहू आणि कुठं अडचण आली तर आम्ही त्यांच्याबरोबर उपस्थित राहू। कारण पुढं तहसील ऑफिस आहे, प्रांत ऑफिस आहे, बांधकाम परमिशन आहे किंवा कुठलेही कामं असले तर आमच्या माध्यमातून बी
ते करू शकतात. काही काम त्यांना काम जास्त असल्यामुळे जर कधी त्यांनी ते आम्हाला सांगितलं, आम्ही त्यांना त्यांच्या कांद्याला कांदा लावून काम करू. त्यांची मित्र कंपनी आणि त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. त्यांना जे मिळालेली पावती आहे, त्यांची त्यांनी सार करावं, त्याचं सहकार करावं. त्याचा ती जी मिळालेली पावती जी निवड झालेली आहे, त्याच्या माध्यमातून त्यांनी लोकांना घेऊन चालावं आणि त्यांचे चांगले काम करावं. हीच परमेश्वरचरणी मी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आज डेज न्यूजच्या या कार्यालयामध्ये आमचे संगमनेर नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष माननीय हाजी इसाक खान सरदार खान पठाण व तसेच आमचे ॲडव्होकेट आसिफभाई वकील, उरूस कमिटीचे अध्यक्ष आसिफभाई बेग, त्याचप्रमाणे आमचे डेज न्यूजचे संपादक सय्यद नाजिम अली, बिंडूभाई जागीरदार व तसेच आमचे मित्र आसिफभाई पीटर यांनी आज माझा इथं सत्कार केला. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा आभार मानतो व त्याचप्रमाणे हा सत्कार याकरिता झाला का मी गेल्या 2 वर्षापासून आमची दिव्यांग सारथी संघटना जी आहे त्या माध्यमातून मी दिव्यांगाचे काम करतो व मला आमचे मार्गदर्शक व आमचे दिव्यांग सारथी संघटनेचे अध्यक्ष माननीय विनायक भाऊ दाभोळकर यांनी मला मार्गदर्शन केलं व त्यांनीच माझं नाव नगरपालिकेमध्ये सुचवलं. सर्वात प्रथम मी दाभोळकरांचे आभार मानतो का एक दिव्यांग व्यक्तीला त्यांनी या पदावर नेऊन बसवलं. सर्वात प्रथम मी सर्व दिव्यांग सारथी संघटनेचे पदाधिकारी, दिव्यांग बांधव भगिनींनो आणि दिव्यांग मध्ये काम करणारे सगळ्यांचा मी आभार मानतो का या पदावर तुम्ही मला नेऊन बसवलं. मी तुम्हाला शब्द देतो का आपला दिव्यांग भवन साठी ज्यांनी ज्यांनी मदत केली कोणी असू, मी त्याचे सर्वप्रथम आभार मानतो. या दिव्यांग संघटनेमध्ये या दिव्यांग भवनाकरता 3 संघटना आम्ही काम करतो. इतर संघटनेचे बी अध्यक्ष उपाध्यक्ष असतील, जे बी सदस्य असतील त्यांचाही मी आभार मानतो. याही पुढं मी इसाकभाई आपल्याला व माझ्या सर्व सहकारी मित्रांना शब्द देतो का जी मला ही कामाची पावती मिळाली याचा मी चांगलंच काम करील आणि दिव्यांगाची अडीअडचणी दूर करतील आणि पूर्ण इमान एतेबारांनी कोणताही जाती भेदभाव न जुमानता मी आमच्या दिव्यांगाचे काम करणार व दिव्यांग भवन हा भव्य दिव्य होईल अशी मी अपेक्षा करतो. त्याचप्रमाणे आमचे संगमनेर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी साहेब कोकरे साहेब व त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी कर्मचारी यांचाही मी आभार मानतो. अशीच पुढेही मी काम करत राहील. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.